नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे, मी नवीन घरामध्ये आणखीन एक बदल केलेला आहे, जो की तुम्ही समोर पाहू शकता. तर ही जी आपली एक भिंत होती ती एकदम मोकळी मोकळी होती, त्यामुळे आपण तिथे छान अशा फ्रेम लावलेल्या आहेत. तर बघू शकता 2 ठिकाणी पक्ष्यांच्या फ्रेम आहेत आणि या 3 फ्रेम आहेत मे बी वारली पेंटिंग टाईप आहेत. तर या पेंटिंगला काय म्हणतात मला जास्त माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पण आवडल्या त्यामुळे या ऑर्डर केल्या आणि इथे लावलेल्या आहेत. तर इथे पण एक पक्षी आहे. तर हा आहे म्हणजे चिमणी आणि जो पहिला फोटो होता तो होता मोर. तर हा एक बदल केलेला आहे. बदल म्हणजे नवीन ॲड केलेला आहे. ही जी आपली उभी भिंत होती ती थोडीशी मोकळी वाटत होती, त्यामुळे इथे हा बदल केलेला आहे. तर आणखीन एक बदल केलेला आहे आणि तो आहे किचनमध्ये. म्हणजे किचनमध्ये पण आपण काहीतरी नवीन ॲड केलेलं आहे. तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी या पेंटिंग कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. तर चला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे की मी किचनमध्ये आणखीन नवीन काय ॲड केलेलं आहे. तर हे तुम्ही पाहू शकता, जे की म्हणजे काचेचे भांडे ठेवण्यासाठी मी एक नवीन रॅक बनवून घेतला आहे. तर बघू शकता, हे एक मला कमी वाटत होती की किचनमध्ये काचेचे भांडे ठेवण्यासाठी काहीतरी पाहिजे, त्यामुळे हे नवीन बनवून घेतलेलं आहे आणि आपल्या पहिल्या फर्निचरच्या कलरलाच मॅच करून घेतलेलं आहे. तर बघू शकता छान असे सर्व काचेचे भांडे इथे आपले व्यवस्थित ठेवलेले दिसत आहेत आणि एक थोडासा लुक किचनचा चेंज झालेला आहे. तर बघू शकता आणि हे पण तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि पाहू शकता तुम्ही ओव्हरऑल किचनचा असा थोडासा लुक चेंज झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही. तर थोडेसे भांडे वगैरे माझे घासायचे राहिले आहेत, ते थोडेसे इग्नोर करा. हे तुम्हाला दाखवायचं होतं, त्यामुळे हा व्हिडिओ बनवला. तर तुम्हाला हा नवीन किचनचा चेंज झालेला थोडासा लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आणखीन काही सजेशन असतील तर तेही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.